महाडच्या चौदार तळे सत्याग्रहाला 98 वर्ष पूर्ण झालेत। महाडमध्ये आज भीमसागर लुटणार आहे। चौदार तळे परिसरात विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। भीम अनुयायांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांना पिण्याचं पाणी खुलं व्हावं यासाठी महाड येथील चौदार तळे इथं 20 मार्च 1927 रोजी सत्याग्रह केला आणि त्या ऐतिहासिक सत्याग्रहाला 98 वर्ष पूर्ण होत आहे। या निमित्तानं महाड येथील चौदार तळे येथील देशभरातील भीमसैनिक तसंच आंबेडकरी अनुयायी हजेरी लावणार आहेत। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री भरत गोगावले हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। आपण आहोत महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्यावरती। चौदार तळ्यावरती सत्याग्रह दिनाचा 98वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत आहे आणि त्यासाठी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून हजारो भीम अनुयायी या ठिकाणी चौदार तळ्याच्या प्रांगणामध्ये जमा झालेले आहेत। काल रात्रीपासूनच त्यांनी या ठिकाणी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। चौदार तळ्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच भीम अनुयायांनी गर्दी केलेली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मेणबत्त्या पेटवून बाबासाहेबांना अभिवादन केलं जात आहे। चौदार तळ्यात पाणी जे आहे ते पाणी देखील तीर्थ म्हणून इथं प्राशन केलं जात आहे। राज्यातील अनेक मान्यवर नेते मंडळी त्याचबरोबर दलित चळवळीतील कार्यकर्ते देखील या ठिकाणी हजेरी लावणार आहेत आणि डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत। या ठिकाणी दलित चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या सभा देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर राज्याचे मंत्री देखील या ठिकाणी हजेरी लावणार आहेत। आज सकाळपासूनच विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। आंबेडकरी अनुयायांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व प्रकारची तयारी जी आहे ती रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। प्रफुल्ल पवार, G24 तास, रायगड।